तर आज आपण इथे निंबाळकर सर यांच्या वाढदिवसासाठी जमलेलो आहोत. आपल्याला माहित आहे की आपल्या सगळ्यांचे ज्यावेळेस वाढदिवस असतात त्यावेळेस सगळ्यात जास्त उत्साह कोणामध्ये असतो तो निंबाळकर सरांमध्ये असतो. तर अशा उत्साहमूर्तीची आज वाढदिवस आहे. तर सगळ्या डिपार्टमेंटच्या वतीने माझ्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर मी नळे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आता निंबाळकर सरांसारखं आपल्याला एवढं तर काही बोलण्यामध्ये प्रावीण्य नाहीये, पण आपल्याला जीवनामध्ये जीवन जगताना जीवनाची वाटचाल करताना भरपूर काही आपल्या जीवनात संकट येतात, काही चढ उतार असतात आणि अशा वेळेस आपल्याला कोणातरी खंबीर साथ लागते. काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये का आपण कोणाला सांगू शकत नाही आणि कोणाला सांगितल्या त्या गोष्टीचा तो काय उपयोग करून या पद्धतीने आपल्या एक चांगल्या मित्राची गरज असते. आणि संकटाच्या काळात जो मदत करतो आपल्याला ऍक्च्युली तो देवाला पाठवलेला एक देवदूतच असतो. तर अशा प्रकारे निंबाळकर सर म्हणजे एक या देवदूतच म्हणावं लागेल आपल्याला, कारण की त्यांची आपल्याला कायम प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचणी त्यांची मदत आहे. आणि तुम्ही कुठलाही घ्या, विद्यार्थ्यांना म्हणा, कुठल्याही प्रकारे सरांची फार मदत असते. सरांच्या शारीरिक जीवनामध्ये मला 3 गोष्टी माहिती आहे. सरांवर फार शारीरिक संकट आलेले. सरांचा जन्मताच, आता सरांना आमच्या चुलते शेजारी राहिले होते, तर सरांना जन्मताच नाही का एक फार मोठं ऑपरेशन झालं आहे सरांचं. सर त्याच्यातून वाचलेले. सेकंड सरांचं काय क्रिकेट खेळताना एक अशी बॅट लागलेली सरांच्या डोळ्याला, तर तेव्हापासून सरांना एक डोळ्याचा प्रॉब्लेम झाला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, सरांना परत एक संकट आलं होतं, म्हणजे त्यांचं एक मेजर ऑपरेशन झालं होतं. पण सरांची काय का गॉड गिफ्ट का सरांचं जे गुड विल पॉवर एवढा चांगला आहे का सर सगळ्यांमधून गोष्टीतून व्यवस्थित पार केला आणि दैवी शक्ती पण आहे सरांमध्ये. तिसरी गोष्ट सांगायचं, सर अॅल्युमिनीचं काम करताना सर पूर्ण झोकून द्यायचं स्वतःला. आणि काम करताना सरांचं एक बघितलं असेल का त्यांचं जे रिस्पॉन्डिंग असतं ते फार हायर ऑथॉरिटी, हायर अॅल्युमिनी, त्यांचे प्रोफाईल फार हाय राहतात, किंवा बरोबरचे किंवा ज्युनियर माणसं. तर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाचं कसं बोलायचं, कसं टॅकल करायचं, कसं करस्पॉन्डन्स करायचा, त्या सगळं इंग्लिश मध्ये म्हणा, सरांचं इंग्लिश मराठी असं दोन्ही लँग्वेजवर फार चांगलं प्रभुत्व आहे. आता मी ठराविक लोक बघितले का त्यांचं हे इंग्लिश आणि मराठी दोन्हीवर चांगलं कमांड असते. तर काही लोकांची इंग्लिशमध्ये असू शकते, काहींची मराठीत, पण सरांचं त्याच्या आई वडिलांचं सरांचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. असे मुलं घडवले सर, त्याचे तिन्ही पण सरांना 2 बंधू आहे. ते तिघांमध्ये सुद्धा इतकं अटॅचमेंट चांगली का. आणि सरांचं नेचर तर माहिती फार सोशल, एका गावामध्ये पडले त्याला माझी काही आठवत नाही. कारण की मी बघितलं अॅल्युमिनीचं काम करताना किती दुसरं काम असू द्या, पण सर ते काम सोडणार. घरून जरी फोन आला मॅडमचा तरी सर त्याच्याकडे कमी लक्ष देणार, पण हे काम पूर्ण उरकणार आणि नंतरच पुढे जाणार. आणि हे काम